मंगलाचरण. चिदानंद एक रूपाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 13, गाथा नंबर 4. ते पुनवंदौ सिद्धगण जे निर्वाण वसंते नाणीत्युयन गुरुया विभव सारियाण पडंते. आचार्य योगींद्र देव विरचित परमात्म प्रकाश ग्रंथ. परमात्म प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य जे पर्यायामध्ये परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांना नमस्कार करतात. आणि नमस्कार करण्याचं प्रयोजन पर्यायामध्ये आपल्याला परमात्मा होण्याची मार्गासाठी त्यांना नमस्कार करतात. आणि ते ज्या मार्गाने परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले तोच मार्ग आपण स्वयं अनुसरण करून त्याच मार्गाने सिद्ध होऊ शकतो. अन्य दुसरा कोणी उपाय नाही. पर्यायामध्ये कार्यामध्ये अशुद्धी असते, राग द्वेषादी मलिन परिणाम असतात आणि त्या वेळेला द्रव्याचा स्वभाव शुद्ध निर्मल असतो. पाणी आहे, पावसातलं पाणी पडलेल्यावरून त्या पाण्याचा संयोग जमिनीच्या मातीशी होतो. पाला पाचोळा असतो, मग ते पाणी पाला पाचोळा माती संगट वाहत जातं. तेव्हा आपण त्या पाण्याला परद्रव्याच्या संयोगाने पाहतो, तेव्हा ते पाणी मलिन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पाला पाचोळा मातीच्या संयोगात पाहतो तेव्हा ते पाणी मलिन म्हटलं जातं. पाण्याचा स्वभाव स्वच्छ आहे. तसं राग द्वेषादी परिणाम आहेत, हे मलिन आहेत, अशुद्ध आहेत, विभाव आहेत. पण विभावसुद्धा स्वभाव असल्याशिवाय विभावाची उत्पत्ती होत नाही. जसं एखाद्या मातेला छोटासा बाळ जन्म झाला, तो गोरा गुटगुटीत आहे, सुंदर आहे आणि एखाद्या कार्यक्रमाला त्या बाळाला घेऊन जात असताना ती माता त्याला वस्त्र आदी सर्व अलंकाराने भूषण तयार करते. तसंच घेऊन जाते का? नाही. काय करते मग? त्याला काळा लावते. त्या गोऱ्या माणसाला काळा लावला तर खराब होणार का नाही? मग तिथे काय करतो? त्याला काळा इथे 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 कुठे जन्माला लावतो. मग त्याच्यामुळे बाळाची शोभा खंडित झाली का अखंडित आहे? खंडित झाली. पण लावण्याचं प्रयोजन काय आहे? बाळाला कुठे बाहेरंगातून नजर लागू नये. मग तसं आपला आत्मा बाळासारखा गोरा निर्मल पवित्र शुद्ध आहे आणि रागादी देशादी परिणाम होतात, नाही असं नाही. पण आचार्य काय सांगतात? सम्यक दृष्टीला होणारे रागादी परिणाम त्या बाळाला लावलेल्या टीकेप्रमाणे आहे, बाधक नाही. मग याचा अर्थ क्रोधादी कशाही करा असं सांगायचं आहे का? नाही. होतात ही कमजोरी आहे आणि क्रोधादी कशा आहे 6व्या गुणस्थानामध्ये सुद्धा होतात. मग याचा अर्थ असा करू नका सम्यक दृष्टी झाल्यानंतर त्याचे क्रोधादी कशा सगळे संपूनच जातात असं नाही.
अनंताणुबंदी पाषाण रेखावरचे क्रोधादी कषाय संपलेले आहेत, पण अप्रत्याख्यानादी क्रोधादी कषाय होतात. आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये मुनीचे 5 प्रकारचे भेद केले. कुलाग, बकुश, नातक, निग्रंथ याचे 5 प्रकारचे भेद केले. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाच्या अपेक्षेने भेद नाहीत, पण त्या मुनींच्या होणाऱ्या चारित्राच्या संजुलन कषाय आणि नो कषायच्या माध्यमातून हे 5 प्रकारचे भेद आहेत. आणि 5ही मुनी सम्यक दृष्टी आहेत, मिथ्या दृष्टी नाहीत. मग त्यांच्यामध्ये सुद्धा क्रोधादी कषाय होतात, पण ते प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचनाच्याद्वारे त्याला चांगलं मानत नाहीत. आणि रागादी परिणती झाली असताना रागादी परिणामाच्या पर्यायाकडे लक्ष दिलं तर रागादी जात नाहीत. क्रोधादी आपले कषाय झाले पर्यायामध्ये. मग क्रोधादी कषाय पर्यायाला लक्ष केल्यामुळे क्रोधादी कषाय थांबतील का? नाही. मला क्रोध आला, मला क्रोध करायचा नाही, क्रोध करायचा नाही असं म्हणत गेलो तर क्रोध संपेल का? नाही. ते आर्यन भगवान वीतराग आहेत, त्यांचे कषाय गेलेले आहेत. मग त्यांच्या क्रोधाने वीतराग भगवंताला जाणून आपले कषाय जाणार आहेत का? नाही जाणार. ते निमित्त आपल्याला कषाय नष्ट होण्यासाठी निमित्त कारण ते आहेत, पण त्यांच्या वीतरागतेमुळे आपलीला कषाय जात नाही. मग पर्यायामध्ये कषाय होतात, पर्यायामध्ये कषाय नष्ट करायचे आहेत. आणि माझ्या पर्यायाला लक्ष करून आणि वीतराग भगवंताला लक्ष करून कषाय नष्ट होत नाहीत, हे जाणून श्रद्धान करा. मग काय करायचं आहे? आपल्या आत्म्याचा स्वभावामध्ये कषाय नाहीत. ज्याला 6 द्रव्याचे लक्षण केले, जीवामध्ये चेतना, श्रद्धा, ज्ञान, दर्शन, चारित्र, वीर्य, सुख, अस्तित्वादी इत्यादी अनंत गुण जीवाचा स्वभाव सांगितला. मग तिथे कधी कषाय, क्रोध, कषाय सांगितला का जीवाचा स्वभाव? नाही. स्वभावात नाही, पण पर्यायामध्ये होतात. स्वभावात नाही, पण पर्यायामध्ये होतात. पाण्याचा स्वभाव शीतल आहे, पण तो अग्नीच्या संयोगात उष्ण होतो नाही असं नाही. जर त्याच्यामध्ये उष्ण होण्याची योग्यता नसली तर मग अग्नीच्या संयोगात सुद्धा शीत राहायला पाहिजे. म्हणजे काय? बहिरंग अग्नीचा संयोग आणि त्या पाण्यामध्ये पर्यायामध्ये शीत अवस्थेला सोडून उष्ण पर्यायाला धारण करण्याचा त्याचा स्वभाव आहे. आणि अग्नीचा संयोग काढला तर पाण्याला थंड होण्यासाठी कुणाची आवश्यकता नाही. मग तसं आपल्याला पर्यायामध्ये वीतराग, रागद्वेष घालवायचे तर आपला कारण परमात्मा निर्मल, पवित्र, शुद्ध आहे, त्याचा विचार करा तर पर्यायामध्ये वीतरागता स्वयंप्राप्त होती, करावं लागत नाही. मग तसं इथे आचार्य असे आपल्याला पर्यायामध्ये त्यांना परमात्मा प्राप्त होण्यासाठी जे जीव भविष्यकाळात ग्रंथ वाचतील त्यांना परमात्मा प्राप्त होण्याचा मार्ग या ठिकाणी सांगत आहे. पान नंबर 13 वरती टीकार्थ. फिर मैं उन सिद्ध समूह को वंदना करता हूँ जो मोक्ष में विराजमान है. कैसे वे? ज्ञान से 3 लोक के गुरु है, तो भी संसार समुद्र में नहीं गिरते हैं. जे अरहंतांना गुरुची उपमा दिली, जडची उपमा दिली. लोकव्यवहारामध्ये जड वस्तू निमाणे खाली पडते, पण अरहंत भगवंताला जड का म्हणलं? जड तर केवळ ज्ञान संपूर्ण लोक आलोकातील अनंत पदार्थांना युगपत एका समयामध्ये जाणतं. म्हणून अरहंत भगवंताचं ज्ञान कसं आहे? गुरु आहे, गुरु आहे. मग ते गुरुचा अर्थ
विशाल केवळ ज्ञानाला गुरुची संज्ञा दिली. मग असं असताना ते परत स्वतः संसारात परिभ्रमण करत नाहीत. हे सांगितलं पुढे. जो भारी होता है वो गुरुतर होता है, और जो जल में डूब जाता है वे भगवान त्रैलोक्य के गुरु है, परंतु वो भवसागर में नहीं गिरते हैं. असं सांगितलं. जो गुरु असतो, भारी असतो, त्याचा गुरुतर होत आहे, ते काय करतो, पाण्यामध्ये बुडून जातो. तसं भगवान त्रिलोकाचे गुरु आहेत, परंतु ते भवसागरामध्ये परत कधी संसारामध्ये येत नाहीत. कारण का, संपूर्ण पदार्थाला जाणून सुद्धा त्यांना कर्मबंध होत नाही. म्हणून पदार्थाला जाणण्याने बंद होत नाही, एक कथनचित सिद्धांत सांगितला. आणि पदार्थाला जाणल्यामुळे जर बंद होत असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये 10,000 करोड वस्तूला जाणलं आणि ते एका समयामध्ये अनंत पदार्थाला जाणतात. आणि प्रत्येक समयाला अनंत पदार्थाला जाणून सुद्धा त्यांना कधीही कर्मबंध होत नाही, परत संसारात येत नाही. म्हणजे पदार्थाला जाणण्याने बंद होत नाही. पदार्थाला जाणत असताना इष्ट आणि अनिष्ट परिणाम, राग द्वेषाचा परिणाम बंधाला कारण आहे. आणि ते आता केवळ ज्ञान झाले, वीतराग झाले, म्हणून नवीन कर्माचा बंध त्यांना होत नाही. हे सांगितलं. उन सिद्धों की मैं वंदना करता हूँ, जो तीर्थंकर परमदेव तथा भरत सगर राघव पांडवादिक पूर्व काल में वे वीतराग निर्विकल्प स्व संवेदन के बल से निज शुद्ध आत्मस्वरूप को प्राप्त कर कर्मों का क्षय कर परम समाधान रूप निर्वाण पद में विराज रहे हैं, उनको मेरा नमस्कार हो. यह सारांश हुआ. म्हणजे ते सिद्धाला भगवंताला होते तीर्थंकर परमदेव भरत सगर राम पांडवादिक, ते सुद्धा काय पूर्वी आपल्यासारखे घरामध्येच होते, गृहस्थी होते, रागी द्वेषी मोही होते. जसं अन्य धर्मामध्ये त्यांचे भगवान जन्मताच भगवान असतात. काय त्यांनी जे अन्य लोकांनी जे भगवान मानले ती जन्मताच भगवान असतात. आणि जिनेंद्र व दिनवाणीमध्ये इथे कोणीही जन्मता भगवान नाही. पर्याय दृष्टीने, द्रव्य दृष्टीने सर्वजण भगवान आहेत, पण पर्याय दृष्टीने सर्व कोणी भगवान नाहीत. मग भगवान वर्तमानमध्ये पुरुषार्थाने प्राप्त होतात. जिनधर्मामध्ये मुनी दीक्षा घेतात, 12 प्रकारचे तप करतात आणि मग ध्यानात स्थिर राहून मग नंतर भगवान बनतात. जे जैन धर्मामध्ये पुरुषार्थाने भगवान बनतात, बना बनलेले भगवान कधी नसतात. मग बना बनलेला जर भगवान आहे तर बनण्याची आवश्यकता काय आहे? जी रोटली तयार झालेली आहे त्याला तयार करायची का आवश्यकता आहे? जे आटा आहे, पीठ आहे, त्याचीच रोटली करायची आहे. जे पीठ अवस्थेत रोटली नव्हती ती नंतर प्रगट होते. शक्ती त्या पीठामध्ये आहे, पण अभिव्यक्ती झाल्यानंतर ती रोटली आपण खातो. गाईला पीठ टाकलं तर गाई पीठ खाते, आपल्याला दिलं तर खातो का? मग आपण मनुष्य आहोत, पण तिथे तसं आचरण करतात. कारण रूपाने तुम्ही परमात्मा आहात, पण तुम्हाला पर्यायामध्ये कार्य परमात्मा बनायचं आहे हे निर्णय करा. मग तेही आपल्यासारखे रागीद्वेषी होते. आत्ता जर जुगार खेळला तर मिथ्यादृष्टी म्हणणार का नाही? धनश्री बाबा, जुगार खेळ तर मिथ्यादृष्टी म्हणणार का नाही?
म्हणणार. पांडव जुगार खेळले तर ते मिथ्या दृष्टी का सम्यक दृष्टी? मिथ्या दृष्टी. काय सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी होते? सम्यक दृष्टी होते. कोणतं सम्यक दर्शन होतं? औक्षमिक होतं, क्षाऔक्षमिक का क्षायिक? क्षायिक सम्यक दृष्टी. तद्भव मोक्षगामी ते जुगार खेळतात आणि त्यांच्यासारखा ते येणं आत्तापर्यंत कोण नसेल. एवढं जुगार खेळून सगळं हारलं तर बायकोला लावणार असं आता एवढं कोण तर एकटं दिसेल का व्यक्ती? मिथ्या दृष्टीसुद्धा दिसत नाही तसा. बायकोला पणाला लावले पण त्यांनी बायकोला पणाला लावलं. काय करणार? मिथ्या दृष्टी. मग इथे सम्यक दर्शन श्रद्धा गुणाची पर्याय आहे. जुगार खेळणं चारित्र गुणाची पर्यायाचा अर्थ जुगार खेळ असं नाही, उलटा अर्थ घ्यायचं नाही कधी. मग तिथे सांगतात चारित्र आहे. आणि दुसरं काय सांगितलं? क्षत्रियाचा धर्म आहे. तो दोन गोष्टीला कधी नाही म्हणत नाही. एक युद्ध आणि जुगार खेळाला. दूध खेळण्यासाठी आणि युद्ध खेळण्यासाठी क्षत्रिय कधी नाही म्हणत नाही. मग तिथे दूध खेळले, हारले, पत्नीला लावला, मिथ्या दृष्टी नाही. जुगार खेळत असताना सुद्धा जुगार खेळत नाही. राम सीतेसाठी रडत असताना सुद्धा रडत नाही. बलभद्र कृष्णाचं प्रेत घेऊन रडतो सुद्धा रडत नाही. कारण श्रद्धा या विश्वातील एक अणुरेणूवरती सुद्धा माझी सत्ता नाही आणि माझ्यावरती कुणाची सत्ता नाही आणि मी एक स्वतंत्र, माझ्या स्वचतुष्टयाने मी माझे द्रव्यगुण पर्याय माझ्यामध्येच आहे आणि सीतेच्या द्रव्याचे गुण पर्याय त्याच्यामध्येच आहेत, माझ्यामध्ये नाहीत. हे स्वपराचं भेद विज्ञान, श्रद्धा स्वपराचं आहे. मग ते सुद्धा आपल्यासारखे रागी द्वेषी मोहीच होते. मग त्यांना तिथे देवगुरुशास्त्राचं निमित्त मिळालं आणि परत त्यांनी संयम धारण केला, मुनी अवस्था धारण केली आणि शत्रुंजय पहाडावरती जाऊन तो वारले. 5 पांडव. सगर चक्रवर्ती. सगर चक्रवर्तीने काय काम केलं? सगर चक्रवर्तीच्या मुलाने 72 जिन मंदिर, त्रिकाली 72 भरतेश्वरने कैलास पर्वतावर बांधले. त्याच्यानंतर सगर चक्रवर्तीने गंगा नदी आणली. त्यांच्या मुलाने खंदक खाणले. ही अकृत्रिम जिनबिंब जी आहे मग त्याला नदी आणून खंदक खाणून त्याला तिथे सुरक्षित ठेवले. ते सगर चक्रवर्ती. मग ते सुद्धा राघवजे राम. मग हे पांडवादी सर्व पूर्व कालामध्ये सुद्धा आपल्यासारखेच होते. पण त्याने सुद्धा गृहस्थ अवस्थेमध्ये सुद्धा ते जीव रागद्वेष परिणती असताना सुद्धा जैन कुळामध्ये उत्पन्न झालेल्या प्रत्येक जीवाला सामान्य रूपाने 3 वेळेला सामायिक करायचं आहे. किती? जैन कुळामध्ये उत्पन्न झालो, श्रावक संज्ञा प्राप्त झाली तर तुम्हाला 3 वेळेला सामायिक करायचं आहे. जास्तीत जास्त नसेल तर 2 वेळेला, नसेल तर 1 वेळेला. आणि काही परिस्थिती असेल प्रतिकूल तर त्या दिवशी 1 वेळेला नाही केलं तर चालेल. तेवढं सोडून बोला आम्हाला, बाकी सगळं सांगा मग चालतं. संपूर्ण जिनवाणीचा सार, देवगुरुशास्त्राची पूजाचा सार, तीर्थयात्रेचा सार, आपल्या आत्म्याचं ध्यान करणं हे मूळ प्रयोजन आहे. मग ते सुद्धा गृहस्थ अवस्थेमध्ये सामायिकाच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करत होते. वस्त्र अलंकार असताना सुद्धा जे बहिरंगामध्ये शरीर आहे, वस्त्र आहे, अलंकार आहे आणि सामायिकला बसलं तरी ते स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करून सम्यक दृष्टी राहतात. सम्यक दर्शन टिकवण्याचा एकच मार्ग आहे,
सम्यक दर्शन प्राप्त करून त्या सम्यक दर्शनाला टिकवण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही वारंवार स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करा. स्वयमेव सम्यक दर्शन आपोआप टिकून राहतं. म्हणजे सम्यक दर्शनाला टिकून ठेवण्यासाठी दुसरा मार्ग नाही. मग ते गृहस्थ अवस्थेमध्ये ध्यान करत होते आणि ध्यानाच्याद्वारे आनंद स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानानेच आनंद येत होता. मग तो आनंद जास्त प्राप्त होण्यासाठी मग त्यांनी मुनी अवस्था धारण केली. मग तिथे मुनी अवस्था धारण करून 5 पांडव शत्रुंजय पहाडावरती ध्यानाला थांबले. किती मोक्षाला गेले? 2 जण. 3 जण मोक्षाला गेले, 2 जण सर्वार्थ सिद्धीमध्ये उत्पन्न झाले. मग 5 क्षयिक सम्यक दृष्टी. 5 जणाला वज्रशम नाराचं सहन नाही, चतुर्थ काल पण आहे. मग 3घांना मोक्ष झाला आणि 2घाला सर्वार्थ सिद्धीमध्ये गेले. असं का? असं का? उपसर्ग सगळ्याला समान आहे की नाही? मग उपसर्ग समान असताना सुद्धा 2 स्वर्गाला गेले आणि 3 मोक्षाला गेले का? हां हां. मग आचार्य काय सांगतात? 5 जण उपसर्ग समान असताना सुद्धा एक प्रथमान योगामध्ये स्थूल रूपाने सांगितलं जातं. का सांगितलं जातं? या दोघांना त्या 3 मुनीबद्दलचा विचार आला. हे कसं सहन करत असतील उपसर्ग होणारा? म्हणजे काय आहे? आपल्याला उपसर्गाचा विचार नाही, पण त्यांना उपसर्गाचा विचार आहे. असं श्रेणी आरूढच्या जीवांना कधी याचा विचार नसतो, हे लक्षात ठेवा. एक कथा सांगताना सामान्य रूपाने कथा सांगितली. मग ज्यांना स्वतःच्या शरीराबद्दल भान नाही ते दुसऱ्याच्या शरीराबद्दल विचार करतील का? श्रेणी आरूढ 5 जण झाले. 5 श्रेणी आरूढ झाले. 2 उपशम श्रेणीवरती चढले, 3 क्षपक श्रेणीवर चढले. श्रेणी आरूढ तर दोघांची आहे, पण एकांची उपशम श्रेणी आणि एक क्षपक श्रेणी आहे. मग उपशम श्रेणी चढणारे जीव नियमाने खाली येतात आणि 11व्या गुणस्थानापासून ते 4थ्या गुणस्थानापर्यंत मरण होतं. उतरताना मरणाची स्थानं 11व्यापासून 4थ्यापर्यंत. पण चढताना 8व्या गुणस्थानाच्या प्रथम समयामध्ये झालं तर मरण होतं. दुसऱ्या समयात चढला तर मरण होत नाही. म्हणजे चढताना 8व्या गुणस्थानाचा प्रथम समय, ज्याची बुद्धिमान आयुष्य क्षय होणार आहे त्याचंच मरण होतं. ज्याची बुद्धिमान आयु क्षय होणार नाही तो दुसऱ्या आधी समयात वरती चढतो. म्हणजे मग चढताना 8व्या गुणस्थानामध्ये पहिल्या समयामध्ये मरणाचा चान्स आहे. पुढे चढताना मरण होत नाही, उतरताना 11व्यापासून 4थ्यापर्यंत मरू शकतो. मग मरताना 11व्यामध्ये 10व्या 9व्या 8व्या 7व्यामध्ये कुठेही मरेल, पण जाताना 4थ्या गुणस्थानात जाणार. जाताना 4थ्याच गुणस्थानात जाणार, त्या गुणस्थानात जाणार नाही. म्हणजे मरण्याचं गुणस्थान, जाण्याचे गुणस्थान आणि वर्तमानात असणारे गुणस्थान या अपेक्षेने भेद आहे. कारण सम्यक दर्शन 6व्या गुणस्थानापण पुढचे गुणस्थान औदारिक शरीराच्या सद्भावात मुनी अवस्थेत होतात आणि आता देवगतीला चाललेले आहेत. वर्तमान शरीर संपलेलं आहे. मग औदारिक शरीर नाही त्यांच्यापाशी, कारमान तेजस 2 शरीरे आहेत आणि देवगतीला निघाले. तर देवगतीला जाताना 4थं गुणस्थान आहे सम्यक सहित, आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा सम्यक दर्शन सहित 4थंच गुणस्थान आहे.
मग दोघांनी उपशम श्रेणी मांडली, तिघांनी छपक श्रेणी मांडली म्हणून मोक्षाला गेले. आ हां सांगतो. कालक्षय करणाने काय म्हणतो, कालक्षय झाला. जे 11 गुणस्थानाचा राहण्याचा कालक्षय झाला म्हणून ते खाली आले. द्रव्याने सांगतो, शुद्धोपयोगाची ध्यानाची श्रेणी आरकाना, शुद्धोपयोगाच्या परिणामाची जी विशुद्धी होती ती विशुद्धी कमी झाली. तर 11व्या गुणस्थानापर्यंत चढण्याची जी विशुद्धीचे परिणाम होते त्या विशुद्धीच्या परिणामाच्या कालाचा क्षय झाला. काल कोणताला तर 2 लावायचं. एक परिणामाच्या तिथे राहण्याच्या शुद्धोपयोगाच्या वितराग परिणामाचा कालाचा क्षय झाला म्हणून ते खाली आले. म्हणून मग तिथे काय, मग जाताना 4थ्या गुणस्थानात जाणार. देवगतीमध्ये नरकगतीमध्ये 4च गुणस्थान असतात. तिऱ्यांच्यामध्ये 5 असतात आणि मनुष्यामध्ये पहिल्यापासून 14 गुणस्थानं प्राप्त होतात. मग मरण्याचे गुणस्थान पहिलं आणि 4थं 2 आहेत. बाकीच्या गुणस्थानामध्ये मरण होत नाही. आता सम्यक दर्शन सहित चाललेत म्हणून 4थ्या गुणस्थान आहे. आणि देवगतीला चाललेत तर देवगतीमध्ये वैक्रियक शरीरामध्ये 5वं गुणस्थान प्राप्त होत नाही. औदारिक शरीराचं 14 गुणस्थानं प्राप्त होतात. म्हणून पहिलं शरीर कोणतं 5 शरीरामध्ये, औदारिक, वैक्रियक, आहारक, तैजस आणि कारमान. म्हणजे 7 धातूचं शरीर पवित्र का अपवित्र? आपल्या शरीराचे 7 धातू पवित्र का अपवित्र? 7 धातू आहेत. हाड, रक्त, पू, शिरा, स्नायू, मज्जा, तंतू. ब्लेड लागला, रक्त बाहेर आलं तर, आपल्याला मांस जरा बाहेर आलं तर बघायला. म्हणजे या अपेक्षेने शरीर सप्तधातूंनी असल्यामुळे अपवित्र आहे. ते सांगणार आपण. पूर्वभावामध्ये 2 जण स्त्री पर्यायामध्ये होते आणि 3 जण पुरुष पर्यायामध्ये होते. म्हणून तिथे श्रेणीच्यामध्ये स्थिरतेची मंदता होते आणि त्यांची स्थिरता जास्त होती. मग तिथे त्या ठिकाणी मग औदारिक शरीराची प्रयोजनामध्ये जे स्थूल आहे, औदारिक शरीर जे स्थूल आहे दृष्टीगोचर होतं, दुसऱ्याला बाधा देतं आणि स्वतः बाधित होतं. समजा आपण इथं उभारलो, एखादी मुंगी किंवा माशी जर आली आपल्याला थडकली तर काय होते, खाली पडते. म्हणजे आपण दुसऱ्याला बाधा देतो. एक मुंगी चालली दुसरी मुंगी त्याच्यापासून चालली तर त्याचं शरीर बाधा देतं. जे स्वतः दुसऱ्याला बाधा देतं आणि दुसऱ्याकडून बाधत जातं त्याला औदारिक शरीर म्हणतात किंवा स्थूल म्हणतात. जे दृष्टीगोचर होतं ही व्याख्या औदारिक शरीराची केली. मग हे जसं अपवित्र आहे तसंच या शरीराला उत्कृष्ट म्हटलं गेलं पंचापेक्षेने. तर या औदारिक शरीरामध्येच 14 गुणस्थानाला नाश करून सिद्ध अवस्था प्राप्त करू शकतो. ते उदार, ते उदारचा अर्थ काय, एवढं उत्कृष्ट कार्य औदारिक शरीरामध्येच होतं, बाकीच्या शरीरात होत नाही. म्हणून देवगतीमध्ये तिथे जाताना 4थं गुणस्थान असतं. पुढचे गुण तिथे सम्यक दर्शन सहित हजारो सागरो राहिला तरी ते गुणस्थान त्याचं बदलत नाही. क्षयिक सम्यकदृष्टी, प्रथमशम सम्यकदृष्टी, शोषम सम्यकदृष्टीचं सम्यक तुटून मिथ्यात्वसुद्धा येऊ शकतात. मग असे ते सुद्धा काय करतात, ग्रस्त अवस्थेमध्ये, आता पुढे येणार आपल्याला, ते सुद्धा स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान गृहस्थ अवस्थेत करत होते. म्हणजे आचार्य लिहितात करत होते म्हणजे होतं गृहस्थ अवस्थेला सुद्धा. पण याने काय केलं, नंतर तिथे अरिहंत अवस्था धारण केल्यानंतर ते काय स्वशुद्ध आत्म्याचं ध्यान करून
त्या ठिकाणी ते कर्माचा क्षय करून निर्वाणाला प्राप्त झाले, त्यांना मी नमस्कार करतो. हा सारांश. पुढे और वे कैसे हैं, ते कोणते सिद्ध भगवान कसे आहेत? लोक आलोक को प्रकाशित करने वाले, स्वसंवेदनमयी, केवल ज्ञान के कारण, तीन लोक के गुरु हैं. मग ते कसे आहेत? लोक आणि आलोकाला प्रकाशित करणारे आहेत. लोक आणि आलोकाला उत्पन्न करणारे नाहीत, प्रकाशित करणारे आहेत. समजा एक 4-6-8 तास आपण मागं गेलो, 12 तास इथून आत्ता 9 पासून 12 तास मागं गेलो आपण, तर अंधकार होता. नंतर रात्रभर अंधकार आहे आणि सकाळी सूर्य उगवला. मग सूर्य उगवल्यानंतर सूर्याने पृथ्वीला प्रकाशित केलं का पृथ्वीला उत्पन्न केलं? प्रकाशित केलं. याचा अर्थ काय आहे? सूर्य पृथ्वीला प्रकाशित करतो, पण पृथ्वीमध्ये असणाऱ्या वस्तूला उत्पन्न करत नाही. तसं केवळ ज्ञानाने काय केलं? प्रकाशित केलेलं आहे, उत्पन्न केलं नाही. म्हणून याच्यासाठी परीक्षा सूत्रामध्ये एक सूत्र आहे, तज्जन्यत्वपि तद अजनकत्वात्. काय? तज्जन्यत्वपि तद अजन्यत्वात्. मात्या पित्यापासून आपण उत्पन्न झाले असताना सुद्धा आपण त्यांच्यावर वेगळी तिसरी वस्तू आहोत. मग तसं ज्ञान पदार्थाला प्रकाशित करतं. तज्जन्यत्वपि म्हणजे ज्ञानाच्या जरी वस्तू प्रकाशित झाले असताना सुद्धा ज्ञानाने त्याला उत्पन्न केलं नाही, पराने उत्पन्न केलं नाही, तर ती वस्तू स्वयं आपल्या स्वतःच्या कारणाने विद्यमान आहे. म्हणून त्यांनी प्रकाशित करणारे, उत्पन्न करणारे नाहीत. ते परत त्याचे स्वसंवेदनमयी, केवळ ज्ञानाच्या कारणाने. मग स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याचं संवेदन केल्यामुळे त्यांना पर्यायामध्ये केवळ ज्ञान उत्पन्न झालं. आणि त्या केवळ ज्ञानाच्या जरी सर्व पदार्थाला जाणतात, म्हणून ते 3 लोकाचे गुरु आहेत. मग हे अरिहंत भगवान 3 लोकाचे गुरु आहेत व्यवहार नयाने. काय? व्यवहार नयाने. पुढे गाथा घेणार तरी सांगतात पुढे, माझा कोणी गुरु नाही, मी कुणाचा शिष्य नाही. काय? व्यवहार नयने गुरु शिष्य आहे याचा निषेध करायचा नाही. पण परमार्थाने जर पाहिलं तर कोणी कुणाचा गुरु नाही, कोणी कुणाचा शिष्य नाही. ही श्रद्धा दृढ ठेवा. ज्ञानामध्ये सुनिश्चित निर्णय करा, संशय नाही पाहिजे. नाही मला गुरु मिळेल, ज्ञान मिळेल का, माझ्यामुळे ज्ञान मिळेल, संशय. मला गुरुकडून देवगुरुशास्त्रातूनच ज्ञान मिळतं, विपरीतता. मला ज्ञान कुठून मिळतं काय निर्णय नसेल तर अनंतव्यवस्था आहे. तर जोपर्यंत तुमच्यापाशी संशय विपर अनंतव्यवस्था आणि अज्ञान असेल, समारोपाने सहित ज्ञान असेल, तर तुम्हाला कशाचीही प्राप्ती होणार नाही. म्हणून काय झालं? गुरु नाही, शिष्य कोणीही नाही, हे पहिले निश्चित करा. कारण आपल्याला कोणी ज्ञान दुसऱ्याने दिलं का? मग आपला कोण गुरु आहे का? आपण दुसऱ्याला ज्ञान देतो का? मग आपण कोणाचे शिष्य आहोत का? नाही. दररोज सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि आपण घरामध्ये वीज वापरतो. सूर्याच्या प्रकाशाचं बिल किती देतात? सूर्याच्या प्रकाशाचं बिल देतो का आपण? का फुकट मिळालेलं आहे? सरकारची कंपनीची वीज वापरतो तर महिन्याला जे काय यथाशक्ती असेल तर बिल देतो का नाही? मग तसं आपल्याला काय हे आपल्या केवळ ज्ञानरूप आत्म्याचं महत्त्व नाही आपल्याला, पण एक सूक्ष्म ज्ञानाचं थोडं महत्त्व आपल्याला. एक ठिकाणी एक वैज्ञानिक होता आणि तो काय करणार? सकाळी सूर्य उगवला, कंदील हातात घेऊन रस्त्याने चालत होता.
ते असं चालणार. लोक म्हणा येडा आहे मनुष्य. रात्री जर तुम्ही कंदील घेऊन चालला तर ठीक आहे, पण आता दिवसाला एवढा मोठा सूर्य आहे म्हणले आणि कंदील घेऊन चालला म्हणले. मग लोक त्याला बघवताना आपल्या आपल्या दररोजचं काम करत होता. मग काही लोक म्हणले ही येडा मनुष्य म्हणले. मग येडा तर ठीक आहे, त्याला फक्त मागं बोलत होते. एकदा सगळेजण जाऊन म्हणले आपण विचारू म्हणले येडा माणसाला, वैज्ञानिक आहे, शास्त्रज्ञ आहे आणि कंदील घेऊन दिवसा निघतो. मग ते 10-15 लोक एकट्ठा झाले. म्हणले त्यांच्या घरी गेले. म्हणले की आम्हाला तुम्हाला जर भेटायचं आहे, मला 2-4 प्रश्न विचारायचे. ठीक आहे म्हणलं, बसा म्हणले. मग म्हणले सूर्याचा प्रकाश असतो का नाही सकाळी? असतो. मग तुम्हाला डोळे दिसतात का नाही? दिसतात. मग तुम्ही कंदील घेऊन का जाता? आम्हाला तुम्ही वेगळे वाटता. त्यानं म्हणलं बरं, तुमच्या अपेक्षेने तुमचं म्हणणं काही चुकीचं, कारण त्यांच्या अपेक्षेने बरोबर ना. आपल्याला कोण तुम्ही मूर्ख म्हणलं तर मला मूर्ख म्हणतो, तुझ्या अपेक्षेने मी मूर्ख आहे, पण मी माझ्या अपेक्षेने तर मूर्ख नाही का नाही. मग त्यानं म्हणलं ठीक आहे म्हणला, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही मूर्ख आहे, सायन्स विज्ञान असं, पण मी मूर्ख नाही. त्यानं म्हणलं तुम्ही मूर्ख आहे म्हणलं. ते व्यक्ती काय म्हणतो, तुम्ही मूर्ख आहे. मग आम्ही मूर्ख, तुमच्याच काय कंदील घेऊन जातो का आम्ही सकाळी? आम्हाला तुम्ही मूर्ख म्हणता. आम्ही डोळ्याला दिसतं सूर्याचा प्रकाश आहे, आम्ही चाललो आणि तुम्हीच मूर्ख आहे, मी मूर्ख नाही. कसं काय म्हणता आम्हाला मूर्ख? असं त्यांनी लोकांनी विचारलं. मग त्यांनी काय सांगितलं, जसं आकाशामधला सूर्य आहे तो स्वयंप्रकाशी आहे, तसं तुमचा आत्मा स्वयं ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानरूपक दीपक तुमचा आत्म्याचा स्वभाव आहे. मग त्याला दुसऱ्याची अपेक्षा नाहीच ना. मग तुमचा आत्मा तसं सूर्याच्या प्रकाशामध्ये वस्तू प्रकाशित झाला आहे. आपला सूर्य उगवल्यापासून सूर्यास्त होतो आपला सर्व व्यवसाय, नोकरी, धंदा प्रकाशात चालला आहे का नाही? पण त्या प्रकाशाकडे कुणाचं लक्ष आहे? ज्या प्रकाशामध्ये सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत रात्र झाली तरी ट्यूबलाईट लावला, ज्या प्रकाशामध्ये सर्व वस्तू प्रकाशित होतात, त्या प्रकाशाचं महत्त्व न वस्तूचं महत्त्व आहे. म्हणून वेडे आहेत तुम्ही म्हणतो तो. जे तुमचा आत्मा स्वयं ज्ञानस्वरूपी आहे आणि हा ज्ञानस्वरूपी आत्मा संपूर्ण नेयाला पदार्थाला जाणतो, पण त्या जाणणाऱ्या ज्ञानाची तुम्हाला काही किंमत नाही, तुम्ही मूर्ख आहात. ही लालटेन हे प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे त्या सूर्याचा प्रकाश असतानासुद्धा प्रकाशाला कोण पाहत? त्या वस्तूला. मग वस्तूला ज्यांनी प्रकाशित केलं त्या ज्ञानाचं महत्त्व आहे. कडे विज्ञानाने शोध लावले, आकाशात जे काय आपल्याला मोबाईलसाठीची सगळी काही व्यवस्था केली, मग त्याचं महत्त्व, गेलेल्या यानाचं महत्त्व आणि वरनं पाठवलेल्या फोटोचं महत्त्व ज्यांनी तयार केलं त्या ज्ञानाचं महत्त्व आहे की नाही? ते ज्ञानाचं महत्त्व सोडून बाकीच्याला महत्त्व देत गेला तर मग तसं इथे आचार्य सांगतात. व्यवहाराने गुरु शिष्य आहे. एकलव्याला गुरु कोण होता? पुतळा. ते गुरु आहे का? चेतन आहे का अचेतन? अर्जुनाला शिकवणं तर तिथे गुरु होता साक्षात चेतन. तर ह्याला कुठं आहे? नाही. मग तर गुरु बैजूवर काय घडलं? गुरु बिन ज्ञान कहाँ से आयो. ठीक आहे, व्यवहार नाही. मग त्यांनी तिथे गुरुचा पुतळा केला की नाही? केला. आता काय त्याच्यात जीव नाही. काय म्हणतो गुरु, मी आता धनुष्य बाण उठलो का? असा धनुष्याला बाण लावू का? असा ओढू का? मग आपली स्वतःची पहिली ज्ञानपर्याय शिष्याने, आपलीच उत्तर ज्ञानपर्याय गुरु आहे. जगामध्ये आपलीच ज्ञानपर्याय गुरु शिष्य, दुसरा कोणी नाही. आणि गुरुच्या सानिध्यात असतानासुद्धा आपल्या ज्ञानाच्या जरीच आपल्याला काय होत आहे, शंकेचं समाधान होत नाही, दुसरा कोणी करत नाही.
आपल्यामध्ये शंकेचं समाधान होत असताना जो कोणी जीव असेल त्याला निमित्त म्हणा, पण त्या गुरूंच्या सान्निध्यामध्ये मी स्वयमेव माझ्या ज्ञानातून मी ज्ञान केलेलं आहे. म्हणजे आपली ज्ञान पर्याय गुरु आणि शिष्य आहे. आणि आपला न्यायक स्वभावामध्ये ना गुरु आहे ना शिष्य आहे. कोणी विद्यार्थ्याला गुरु शिकवतात. मग एक गुरु ज्यावेळेला सर्व्हिस त्यांची फिक्स झाली, एकच विषय शिकवतात. किती वर्ष? 40 वर्ष. का बदलतात विषय, वर्ग बदल, 4थी 5वी बदल, पण विषय एकच राहतो. मग एकच विषय त्यांनी शिकवतात 40 वर्ष. पण विद्यार्थी पुढे शिकून कोण हुशार होतात, कोण होत नाही. मग आता गुरुचं काय तिथं? मग गुरुचं निमित्त असताना तुमचा वर्तमानाचा पुरुषार्थ जसा असेल तसं तुम्हाला तुमच्यामधूनच ज्ञान मिळणार आहे. म्हणून काय सांगितलं जातं? काय सांगितलं? कारणामध्ये शक्ती असेल तर कार्यामध्ये प्रगट होतं. कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये प्रगट होत नाही. मग प्राप्त करणं आहे, प्राप्त करायचं आहे, त्याच्याच्या प्राप्त आहे हे श्रेष्ठ आहे. प्राप्त करायचं आहे तर प्राप्त आहे हे श्रेष्ठ आहे. मग जे आहे श्रेष्ठ त्याला ग्रहण करा. त्याला ग्रहण केल्यानंतर प्राप्त स्वयं होणार आहे. मग तेही काय झाले? त्याप्रमाणे नष्ट करून सिद्ध झाले. मग असे लोकांना प्रकारचे स्वसंवेदनेचे गुरु आहेत. म्हणजे काय? स्वसंवेदनामुळेच केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. परसंवेदनामुळे केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. म्हणून त्या नकुल सहदेवांना या 3 मुनीचा विचार नव्हता. आपल्या स्वतःच्या शरीराचा जिथे विचार नव्हते ते दुसऱ्याचा विचार करतात. एक मग त्या मुनिराजांना, तर त्या 3 मुनिराजांबद्दल विचार आला तर त्यांचं गुणस्थान 6वं मानावं लागेल. किती म्हणावं लागेल? 6वं. कारण श्रेणी आरूढमध्ये 8व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत श्रेणी मांडली जाते. मग आता श्रेणीमध्ये जर असा विचार आला तर त्यांचं 6वं गुणस्थान म्हणावं लागेल. मग त्यानंतर 6वं गुणस्थान चढताना आणि उतरताना निर्विकल्पच आहे. कुणाबद्दल तिथे विकल्प नाहीच. पण परिणामाची स्थिरता कमी असल्यामुळे हे खाली आले आणि ती परिणामाची स्थिरता जास्त असल्यामुळे केवळ ज्ञान परापरून मोक्ष झाला. एक. दुसरं सांगणार, हे 5 जण असताना 3 जीव तद्भव मोक्षगामी होते म्हणून श्रेणी मांडली. आणि हे 2 जीव द्विचरमवाले होते म्हणून उपशम श्रेणी मांडून खाली आले. द्विचरम म्हणजे 2, चरम म्हणजे शरीर. आता इथून मनुष्यभवातून सर्वार सिद्धीत जाणार, सर्वार सिद्धीचं एक शरीर, परत मनुष्य गतीचं. मग द्विचरम आले होते, म्हणजे 2 शरीर धारण करून मोक्षाला जाणार होते. म्हणून त्यांना चपक्षणी चढले नाही. कधी द्विचरम लावताना, कधी 3 चरम, वर्तमानाचा मनुष्य, स्वर्गातला देव आणि परत मनुष्य, असे करून 3 घेतात. कधी सांगतात वर्तमानाचा मनुष्य, देवाचा 2 आणि 3ऱ्या भवात मोक्ष जाणार म्हणून त्याला सोडून देतात. कधी पहिल्याला सोडतात, कधी शेवटल्या सोडतात. कारण ज्या भवात मोक्ष जाणार आहे त्याला परत शरीरच मिळणार नाही. मग त्याला पण चरम शरीर म्हणतात. जी अपेक्षणी आचरणी यथाशक्ती 3 किंवा 2 घेतले. सर्वार सिद्धीतले जीव एक चरम शरीर आहे. तिथून आले की मनुष्यभवातून मोक्षात आला. मग 9व्या ग्रेकेमधून आणि सर्वार सिद्धीमधूनच एक भवातून मोक्षाला जातात. 9 ग्रेक आणि 9 अणुदिशामध्ये 2 भव धारण करून सुद्धा जाणारे असतात. पण सर्वार सिद्धीमध्ये एकच भव धारण करतात आणि नियमाने मुक्तीला जातात. 3 लोक से लोकित परमात्मा स्वरूप निश्चय पदार्थ है तथा उसमें प्रतिबिंबित पदार्थ
व्यवहार पदार्थ है. मग काय सांगितलं? 3 लोकांनी लोकित परमात्म स्वरूप निश्चय पदार्थ कोण आहे? आपल्या स्वतःच्या देहरूपी देहालयामध्ये असणारा आपला शुद्ध आत्मा, कारण परमात्मा, तो निश्चयाने परमात्मक स्वरूप पदार्थ आहे, एक सांगितलं. आणि त्या लोकांमध्ये प्रतिबिंबित होणारे जे पदार्थ, त्याला व्यवहाराने पदार्थ म्हटलं. जे एक निश्चय पदार्थ आणि एक व्यवहार पदार्थ. आपण हे सर्वजण येताना सर्वजण दर्पणामध्ये पाहून आलो. मग दर्पण पण एक पदार्थ आहे आणि आपण दर्पणासमोर उभारलेले आपणही एक पदार्थ आहोत. मग आपलं प्रतिबिंब दर्पणामध्ये पडलेलं आहे. मग दर्पणामध्ये आपलं प्रतिबिंब आहे. दर्पणाने आपलं प्रतिबिंब धारण केलं. हे दर्पणातला व्यवहार पदार्थ. आपलं प्रतिबिंब दर्पणामध्ये आहे. मग बिंब प्रतिबिंब धारण करतं का दर्पण प्रतिबिंब धारण करतं? बिंब प्रतिबिंब धारण करतं का दर्पण प्रतिबिंब धारण करतं? दर्पण प्रतिबिंब धारण करतो, बिंब प्रतिबिंब धारण करत नाही. बिंबाचं प्रतिबिंब असतं. आहे बिंबाचं प्रतिबिंब असतं, पण बिंब कधी प्रतिबिंब धारण करत नाही. दर्पण धारण करतो. मग दर्पण एक पदार्थ, तो निश्चय झाला आणि त्या दर्पणामध्ये प्रतिबिंब जे धारण झालं, ती दर्पणाचा व्यवहार. परद्रव्याची अपेक्षा तिथे व्यवहार आणि परद्रव्य निरपेक्ष त्याचं नाव निश्चय. जे दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव, हे दर्पण एक पदार्थ आहे आणि त्या दर्पणाने प्रतिबिंब धारण केलं. पराची अपेक्षा आहे म्हणून तो व्यवहार आहे. बाहेरच्या बिंबाचं प्रतिबिंब म्हटलं म्हणून व्यवहार. 2 द्रव्यामध्ये बिंब आणि प्रतिबिंबाचा व्यवहार. पुढे सांगतात आचार्य, परमशुद्ध निश्चयनयाने दर्पण त्या ठिकाणी आपला कारण परमात्मा परमशुद्ध निश्चयनाने शुद्ध आहे आणि आपल्याच ज्ञानामध्ये जे बहिरंगातले घटपटादी जे पदार्थ आहेत, त्या घटपटादी पदार्थाला निमित्त करून आपल्याच ज्ञानामध्ये घटाबद्दलचा पटाबद्दलचा जो निर्णय झाला, ती आपलीच ज्ञान पर्याय आहे, बाहेरच्या वस्तूची नाही. म्हणून बाहेरच्या वस्तूला जाणणारी माझी ज्ञान पर्याय नावाचं व्यवहाराने घटज्ञान, व्यवहाराने पटज्ञान, पण पराची अपेक्षा आहे आणि ते ज्ञानाचं परिणत बाहेरच्या वस्तूला निमित्त करून माझ्या ज्ञानामध्ये काय झालेलं आहे? घट ज्ञान. 2 ठिकाणी घट आहे. एक बहिरंगामध्ये घट आहे आणि एक ज्ञानामधला घट आहे. बहिरंगामधला घट अचेतन आहे आणि ज्ञानामधला घट चेतन आहे आणि ही परिणती ज्ञानाची झालेली आहे. मग बहिरंगातल्या घटाला निमित्त करून माझ्या ज्ञानाला घट ज्ञान म्हटलं व्यवहार आणि त्यामध्ये ज्ञानच आहे, पण तिथे निश्चय आहे. मग तसे ते व्यवहार आणि निश्चय 2 सांगितले. परपदार्थाच्या अपेक्षेने व्यवहार आहे, तो व्यवहार, आणि ती परिणाम आत्म्याचंच आहे, तो निश्चय. इन सभी को व्यवहारने की अपेक्षा केवल ज्ञान द्वारा प्रकाशित करने के कारण गुरु है. मग हे आर्यन भगवान कसे आहे? अंतरंग आणि बहिरंग निश्चयाने आत्मज्ञ आहेत आणि व्यवहाराने सर्वज्ञ आहेत. आहे निश्चयाने आत्मज्ञानी, व्यवहाराने सर्वज्ञ. निश्चय आणि व्यवहार एकाच वेळेला एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये युगपत असतो.
जो व्यवहार संज्ञा प्राप्त होते ती परसापेक्ष आणि निश्चय संज्ञा आहे ती परनिरपेक्ष. दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव निरपेक्ष आहे आणि त्या दर्पणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे परसापेक्ष म्हणून व्यवहार. म्हणजे एकाच वेळेला दर्पणामध्येचा निश्चय व्यवहार आहे. तसं केवलीच्या भगवंताच्या ज्ञानामध्ये सुद्धा एकाच वेळेला निश्चय व्यवहार आहे. म्हणून व्यवहाराने सर्व पदार्थाला प्रकाशित करतात, जाणतात, म्हणून व्यवहाराने सर्वज्ञ. आणि आपले द्रव्य, आपले अनंत गुण, आपल्या अनंत पर्यायाला जाणतात, म्हणून अनंत एक आत्म्यामध्ये आणि एक अनंत पदार्थामध्ये बाहेर आहे. म्हणून ते कसं, ते गुरु म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी, उत्कृष्ट ज्ञानी म्हटले जाते. द्रव्य किती आहेत विश्वामध्ये? 6 द्रव्य. त्यांचे गुण किती आहेत? अनंत. एका गुणाच्या त्रिकालवरती पर्याय किती आहेत? अनंत. आणि एका गुणाच्या एका पर्यायाचे अविभाग प्रतिच्छेद किती आहेत? अनंत. या अपेक्षेने, जाती अपेक्षेने 6 द्रव्य, एका द्रव्याचे अनंत गुण, एका गुणाच्या त्रिकालवरती अनंत पर्याय, एका पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आणि एका पर्यायामध्ये षड्गुण हानिवृद्धी. मग या अपेक्षेने बाहेरचे विषय किती झाले? अनंत. मग विषयाच्या अपेक्षेने अनंत. मग अनंत विषयाला जाणण्यासाठी ज्ञानही अनंत पाहिजे, अल्प जाणणार नाही. मग तिथे आचार्य सांगतात विषयाच्या अपेक्षेने कथन करतो तर अनंत वस्तू आहेत आणि त्या अनंत वस्तूला जाणणारं अनंत केवल ज्ञान एक आहे. ते आहे एक केवल ज्ञान आहे. मग ते एक केवल ज्ञान असताना सुद्धा तो जीव अनंत गुणाने युक्त आहे, त्रिकालवरती अनंत पर्यायाने युक्त आहे आणि एक केवल ज्ञानाच्या पर्यायामध्ये उत्कृष्ट अविभाग प्रतिच्छेदचा अंक किती आहे? केवल ज्ञानामध्ये उत्कृष्ट अविभाग प्रतिच्छेदाचा संख्याचा अंक 21 अंक प्रमाण. शेवटी की केवल ज्ञानामध्ये उत्कृष्ट अविभाग प्रतिच्छेद, त्याच्यापुढे दुसरे कोणते नाहीत. मग बाहेर विषयामध्ये अनंत आहे आणि त्या अनंत विषयाला जाणणारा माझ्या ज्ञानामध्ये अनंत शक्ती आहे आणि त्या एक अनंत शक्तीची ज्ञानामध्ये आहे आणि त्या एक ज्ञानाच्या शक्तीमध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद उत्कृष्ट प्रगट होतात आणि असे उत्कृष्ट अनंत अविभाग प्रतिच्छेद माझ्या ज्ञानात प्रगट होतात आणि त्याच्यामध्ये अनंताला जाणण्याची शक्ती, मी अनंताला जाणतो. जे विषयाच्या अपेक्षेने अनंत आणि त्या अनंताला जाणणारी केवल ज्ञानाच्या पर्यायाची शक्ती अनंत आहे. विषय अनंत म्हणून ज्ञानामध्ये अनंतता नाही. ज्ञानाच्या पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद प्रगट होतात आणि त्याच्यामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद अनंताला जाणण्याची माझी स्वयंची शक्ती आहे. म्हणून मी अनंत केवल ज्ञान स्वभाव, म्हणजे अशा केवल ज्ञानाची एक पर्याय उत्पन्न होते आणि दुसऱ्या समयाला नष्ट होते, दुसऱ्या समयाला दुसरी पर्याय उत्पन्न होते. म्हणजे एकदा केवल ज्ञान प्रगट झाल्यानंतर साधी अनंत कालापर्यंत केवल ज्ञान आहे. केवल ज्ञान आहे, पण कसं आहे? ते केवल ज्ञानाच्या सगळ्या पर्याय सदृश्य आहेत पण एक नाही आहे. अनंत केवल ज्ञानाच्या पर्याय सदृश्य आहेत पण एक नाही. पण ATMमध्ये 10,000 रुपये काढले, 100च्या 100 नोटा आल्या. मग 100च्या 100 नोटा सदृश्य आहेत का एक आहेत? सारख्या आहेत का एक आहेत? एक नाही ते. मग सदृश्यत आणि एकमध्ये फरक आहे. जी एकदा केवल ज्ञान प्रगट झाल्यानंतर अनंत कालापर्यंत केवल ज्ञान पर्याय उत्पन्न होतात म्हणून सादृश्य आहेत. पण पहिली ज्ञान पर्याय दुसऱ्या समयाला नष्ट होते, दुसरी उत्पन्न होते, पहिली ज्ञान पर्याय नष्ट होते.
मग असं साधी अनंत केवळ ज्ञानाच्या पर्यायाची उत्पत्ती होऊन नष्ट जरी झाली तरी माझा केवळ ज्ञानस्वरूप आत्माने केवळ ज्ञान कधी नष्ट होत नाही, असा मी केवळ ज्ञानस्वरूप आत्मा हे श्रद्धान करा. आणि असं श्रद्धान करणाऱ्या, अनुभव करणाऱ्या जीवालाच सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन परंपराने निर्वाण प्राप्त होणार आहे. नाही मी काय, माझं थोडं ज्ञान आहे, अल्पज्ञ आहे, हे तर त्या काय आहे अल्पज्ञ ज्ञानसुद्धा सर्वज्ञ ज्ञानाच्या केवळ ज्ञानाच्या पर्यायाच्या शक्तीचाच अंश आहे, वेगळं दुसरं कोण नाही. फक्त ते ज्ञान इंद्रिय, मन, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र, चष्मा आदी याच्या माध्यमातून प्रगट होत आहे, म्हणून त्याला सीमा आहे. पण त्यावेळेला सुद्धा आपला असीमित केवळ ज्ञानस्वरूप आत्मा कारण केवळ ज्ञान स्वभाव आत्मा आहे, कारण केवळ ज्ञान गुण आहे आणि कारण केवळ ज्ञान पर्याय आहे आणि कार्यक्षोभमती श्रुत ज्ञान आहे. मग त्या अशा कारणरूप आत्म्याला लक्ष करताल तर पर्यायामध्ये, आपल्या पर्यायामध्ये सुद्धा तशी अनंत शक्ती आहे. पण आपण काय म्हणतो ना, त्यांनाच प्रगट होतं, मला प्रगट होत नाही. मोक्ष मार्गामध्ये समजा तुम्ही जिथे राहता तिथे समोर एक शेजारी राहतात, मग त्यांचा मुलगा 12वीनंतर डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला, नाही त्यांचा मुलगा होऊ शकतो पण आमचा मुलगा होत नाही, आमच्या मुलगामध्ये तरी कॅपॅसिटी नाही असं म्हणतो का? मग त्यांचा मुलगा होता तर मग आमचा का मुलगा होऊ शकत नाही? मग त्यांचा मुलगा इंजिनियर, डॉक्टर होऊ शकतो, मग माझा मुलगा होतो जरी नसेल तर पण म्हणतो का नाही? मग इथे मना की असतात, त्यांना केवळ ज्ञान होऊ शकतं, मी त्यांच्यासारखं, मग मला का केवळ ज्ञान होणार नाही, मला का मोक्ष होणार नाही? होणार. ही श्रद्धा ज्ञान करता तर मग प्रयत्न करा तर तिथे आपोआप पुढच्या कार्याची उत्पत्ती होते. निश्चय को लोक को प्रकाशित करने वाले, परमात्मा स्वरूप का अवलोकन करने वाले और व्यवहार से पुद्गल आदि पदार्थ का अवलोकन करने वाले केवल ज्ञानमय प्रकाश से समाहित आत्मस्वरूपभूत निर्वाण पद नहीं, क्योंकि वे विराजमान है, इसलिए निर्वाण पद उपाधि है, यह तात्पर्य है. म्हणजे अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या आश्रयाने सम्यक दृष्टी झाले, सम्यक दृष्टीहून मुनी अवस्था धारण केली आणि मुनी अवस्था धारण करून चपक शिन्नीवरती आवरण झाले आणि चपक शिन्नीवरून आर्यंत अवस्था प्राप्त करून मुक्त झाले. म्हणून व्यवहाराने ते आम्हाला पर्यायामध्ये निर्वाणाला गेलेला त्यांना नमस्कार आहे. आणि उपाधे माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा कारण द्रव्य स्वभाव मोक्ष स्वरूप आहे, कारण गुण मोक्ष आहे, कारण शुद्ध पर्याय मोक्ष आहे आणि कार्य पर्यायसुद्धा निर्वाण प्राप्त होण्याची माझ्यामध्ये आहे. मग असा आपला स्वतःचा आत्मा ध्यानासाठी, अनुभव करण्यासाठी उपाधे आहे. ते तात्पर्यामध्ये आपला स्वतःचा आत्मा घ्या आणि आदर्श रूपाने त्या सिद्ध परमेष्ठीला नमस्कार करा. ओम.